ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामांबाबत उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेत महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत कारवाई करण्याचे आदेश दिले होते। असे असतानाही सद्यस्थितीत शहरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे निर्धास्तपणे होत आहेत, परंतु या बांधकामांवर कारवाई करताना अधिकारी मात्र थातुरमातुर कारवाई करताना दिसत आहेत। नुकतेच अशा इमारतींना कोणतीही परिस्थितीत वीज पुरवठा करू नये असे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहे। मात्र ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यावेळी बोलताना म्हणाले की ठाणे शहरात सद्यस्थितीत येऊरसह 300च्या वर अनधिकृत बांधकामे सुरू आहेत। अशा अनधिकृत बांधकामांबाबत मी 2021 मध्ये तक्रार केली असता लोकायुक्तांनी अनधिकृत बांधकामांना लाईट पाणी देऊ नये असे आदेश दिले होते, तरी देखील इमारतींना लाईट पाणी दिले गेले। त्यामुळे लोकायुक्तांच्या आदेशानंतर देखील वीज आणि पाणी पुरवठा देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? अनधिकृत बांधकाम प्रकरणी सहाय्यक आयुक्तांच्या चौकशीचे काय झाले? येऊर वन परिक्षेत्रात बांधकाम परवानगी नसताना देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित करत अनधिकृत बांधकामे कोणाच्या आशीर्वादाने झाली, यात कोणाचे पैसे गुंतलेले आहेत, यांचे विकासक कोण, वीज आणि पाणी देणारे अधिकारी कोण, या बांधकामांवर बरदस्त असलेले ठाण्यातील आका कोण, या सर्वांची चौकशी करून मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे, कारण हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे। येथून पुढे अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्याच्या सर्व कारवाया कोर्ट मॉनिटरिंग खाली झाल्या पाहिजेत, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। यावेळी सोबत मुख्य प्रवक्ते राहुल पिंगे व प्रवक्ते हिंदूराव गावळे उपस्थित होते। तसेच याबाबत आयुक्तांनी ठोस भूमिका न घेतल्यास जनहित याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले। येऊरमध्ये 175 अनधिकृत बंगले आहेत, 28 अधिकृत जे होऊ शकत नाही ते आहेत। दिव्यामध्ये मुंबऱ्यामध्ये 26 इमारती आहेत, कळव्यामध्ये 15 आहेत, दिव्यामध्ये 110 आहेत, वर्तकनगर लोकमान्य नगर मध्ये 7 आहेत, 10 आहेत, 7 का 10 आहेत, माजिवड्यामध्ये 10 आहेत आणि वर्तकनगर प्रभाग समितीमध्ये छोटी मोठी बांधकामं ही सुरू आहेत। कोठारी कंपाऊंड असेल, इतर ठिकाणी तर ही सगळी बांधकामं दाखवली का बन्सालींना? ही कोर्टाला दाखवली का चौकशीत? तर नसतील दाखवली। नंतर जी आम्ही हे केली होती, लोकायुक्तांकडे PIL केली होती, लोकायुक्तांनी त्यावेळेस आदेश दिले होते 2021 साली की पाणी थांबवा, लाईट थांबवा, हे थांबवा। आता तुम्ही घोषणा करताय लाईट पाणी थांबवायच्या, तेव्हापासून काय केलं? ते थांबवलेत का? नसतील थांबवली तर त्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? ही बांधकामं करण्यात जे जबाबदार आहेत अधिकारी, ठीक आहे, आज कोर्टाचे होतील, त्यांच्यावर कारवाई करणार का? आज जो तोडायला एवढा पैसा खर्च होतोय, हा वसूल कोणाकडनं करणार? या अधिकाऱ्यांकडनं करणार का? ह्या बिल्डर लोकांकडनं करणार का? याच्या मागे अक्का कोण हे शोधून काढणार का? याच्यासाठी CBI इन्क्वायरी लावणार का? याच्यासाठी अँटी करप्शन इन्क्वायरी लावणार का? हा आमचा प्रश्न आहे। आणि हे जर 2 दिवसात यांनी केलं नाही, आयुक्तांनी यांना या दोषींवर निलंबन किंवा सक्त कारवाई केली नाही, ज्यांची अनधिकृत बांधकाम प्रकरणी चौकशी झाली होती त्यांच्यावर जर कारवाई केली नाही तर आम्ही 2 दिवसात बन्सालींसमोर जबाब द्यायला जाणार, आमची टीम। हे सगळे कागदोपत्री पुरावे